आज मुहूर्त गावलो. फ्रेंड, मित्र, फ्रेंड, ये अजून राग गेलेलो नाही. घरात पाणी नसतं अण्णा, मग काय करणार? असं रात्री अपरात्री जाऊन पाणी आणावं लागतं. पाण्याशिवाय जगू शकत नाही ना. आता हेच पाणी जपून जपून वापरावं लागणार. जगायचं असेल तर काहीतरी तडजोड करायला लागतेच ना अण्णा. न करून कसं चालेल? अण्णा, कापड.
बसा ना, पाय दुखतील तुमचे. अरे अण्णा, बसा ना. अरे हो, खूप पसारा आहे नाही. काय ना, दिवसभर एवढी कामं असतात ना की काही ना काही राहूनच जातं. आता हेच बघा ना, साडी घडी करायची राहून गेली. जरा एक बाजू पकडा ना. अहो पकडा, मागे जा जरा. पकडा. छाया, पिशवी हाड गो. ह्या निमित्तानं गरीबाच्या घरात पाय लागले तुमचे. अहो गरीब श्रीमंत असं काय नसता हो. मनाची श्रीमंती होई, मन मोठा वया. दत्ता, अरे चांगला सासर मिळाक पुरीचा नशीब लागता ना, तसा चांगले सासू सासरे मिळाक पुरुषांचा पण नशीब लागता. आणि या बाबतीत तू नशीबवान असस. आता परत कधी येत त्याला? हो, बाहेर पडूक येळच मिळणार नाही. इतक्या वर्षात स्वतःच्या माहेराकडे जाऊक पण पावला नाही वळली. पण आज सरिताच्या निमित्तानं का होईना माहेर पण अनुभवले. मोठ्या भावाकडे येल्यासारखा वाटले. इतक्या वर्षान माहेर वाशिणीची ओटी घेतले. मग येत जावा ना माहेराक भावाच्या घराकडे. चला जावई बापू. छाया, ये गो परत. आहे शांत हो बाई. सरिता, काळजी घे गो, तुझी पण आणि घराची पण. चला येतो. हा या.
अण्णा जरा या साड्या तिथे ठेवा. घ्या ठेवा. अण्णा कुणीतरी बघेल. घरात कोण नाही हा, फक्त माधव असा आपण निजलेला. काय अण्णा किती वाट पाहायला लावली. काय बोला नको. तुझ्या मिठीत माका असाच रवानते. पण अण्णा तुम्हाला बायको आहे, घर आहे. सगळ्यात आधी तू असस. अच्छा एवढा त्याग माझ्यासाठी. तुझ्यासाठी माझा जीव पण दे. जीव दिला तर जीव लावणार कोण. अण्णा कधीच मला अंतर देणार नाही ना. नाही कायम असंच प्रेम करत राहाल ना. कायमचा. घर आणि मी यात निवडण्याची वेळ आली तर काय निवडाल. शेवंता असा वाटता ही रात्र कधी संपूच नाही. अण्णा असं वाटतं की ही रात्र संपूच नाही. काय झालं अण्णा, कुठे बघताय. अण्णा किती प्रेम करता हो माझ्यावर. तुमच्याशिवाय माझं आहेच कोण. असंच कायम राहा. काय झालं अण्णा, घाम का फुटलाय. अण्णा बस बस बस. दत्ता वय ते पिशा आहे ना आत नेऊन ठेव आणि पाणी घेऊन ये. सरिता दमला बघ किती. आई एवढा काय दमले नाही आम्ही. अगो माहेरासून इल्यावर ना असाच वाटता. आवशी बापाशी भेटलंस बोललंस बरा वाटता ना. होय आई बाबा पण लय खुश होते. वय त्या दिसा होता. पण काय गो जेवणाचा एवढा सगळा किती करायचा. जत्रेच्या निमतान का होईना तुम्ही आमच्याकडे जेवलाच तरी. काय गे काय रे बहिणीक नाही हाडलंस पाणी ता. आणतंय बाय आणतंय. मी इलाय हा वरसून बघून इलाय हेंका. काय गे घे बाय. जेवले पण नाही.
दत्ताधर ठेव. चल तू ठेव. आहे अण्णा जेवले? नाही रे, नाही जेव. घेऊन निजले असतले. एकदा घेतले नी मग त्यांका खाऊची खै शोध असता. काय वासन दे ते समोरच्या घरात गेले नाही तर बरा झाला. कोणाक ठाव? आपण होतो काय घरात? माधव होतो ना. होय खरा. गेलो काय राखणदार? इल्यापासून दिसत नाही. माधवा, माधवा, रे माधवा. आहे खोली झोपलेला असत. मी बघून येते. बरं. आयन माधवाच्या अंगावर मोठी जबाबदारी टाकलं नव्हती. दमलो असतो काम करून आणि जाऊन निजलो असतो. अरे माधव झोपलेलो हा. काय हो हाय काय विचारता? माधव खोली येत नाही. मग खय जातील? मी बघतोय. माधवा, माधवा, रे माधवा. हे गेलो. काय गो काय झाला? माधव भाऊजी पण अण्णांच्या पावलावर पाऊल ठेवतात वाटतं. बाप तसो लेख. काय बोलतोस या? अरे उगाच नाही बोलत हय. एवढाचाही आहे ना. आणि माधव भाऊजी घरात नाही असत. बघा समोरच असतले. माझी खात्री असा.